मला असं वाटतं की या पुस्तकाला खरं लोकांपर्यंत पोहोचवलं ते महाराष्ट्राने पोहोचवलं. कारण त्यावेळेस ती छगन भुजबळांची बातमी आली आणि त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी झाली. तुम्हाला नोटीस आली अजून की आता संपला विषय? तो संपलाय मला वाटतं, अजूनपर्यंत आली नाही. तुम्ही असं भुजबळ म्हणाले होते की नोटीस आता तुम्ही आता हे त्याच्यात पडू नका. अजूनपर्यंत नोटीस का आली नाहीये? आली आहे का? नाही, मला नाही माहिती. नाही ते म्हणाले होते की नाही. मी आता नाही ते आता इलेक्शन झालं, जिंकले आता. आणि त्याच्यात मी काही जर मी तो चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे खरं. मी काही असं म्हणालो नाहीये जे छगन भुजबळांच्या विरोधात आहे. उलट असं दिसतंय की भुजबळ असं म्हणाले, मी असं म्हणालोच नाही. ते वेगळी गोष्ट आहे. ते तर पुष्कळ नेते ते म्हणणार, त्याच्यासाठी माझ्याकडे सबूत पण आहेत, ते सोडा. पण मला वाटतं एकूण महाराष्ट्र इज वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग स्टेट्स नाव इन द कंट्री. म्हणजे तुम्ही विचार करा, लोकसभेत एका पक्षाला 30, म्हणजे आघाडीला 30 सीट मिळतात, दुसऱ्यांना 17. आणि 5 महिन्यानंतर एका पक्षाला 230 सीट आणि दुसऱ्यांना किती 50. हो, साधारण 56. एवढा मोठा फरक 5 महिन्यात. आणि अजूनपर्यंत आश्चर्य वाटतं खरं सांगायचं तर. जसं मी म्हणालो, मला वाटलेलं की महायुती पुढे आहे, लाडकी बहीण नंतर त्याचा नक्की परिणाम झालाय. पण एवढा परिणाम की मोठे मोठे नेता, दिग्गज नेता पडतात. ह्याचं काय खरं कारण? एकच महाराष्ट्राचा प्रश्न आहे. लाडकी बहीण हा एक मेजर फॅक्टर होता, पण अजूनपर्यंत इलेक्शन कमिशनने एक स्पष्टीकरण पूर्णपणे केला नाहीये की 40 लाख नवीन वोटर कुठून आले 5 महिन्यात. ह्याच्यावरती कुठे ना कुठे स्पष्टीकरण असायला पाहिजे. आणि मला वाटतं मुंबई तकनी विशेषतः ह्याच्यावरती एक इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. आम्ही एक केलाय, आम्ही त्याच्यावरती. नाही, तुम्ही प्रोग्राम केला, मी प्रोग्राम तो बघितला. प्रोग्राम आम्ही केला. नाही, पण मला वाटतं ह्याच्यावरती की हे इलेक्ट्रल रोल्स जे आहेत नाही, पण कसे होतात. अजून एक इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये तुमचं अमित शाह बरोबरचं कॉन्व्हर्सेशन आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा विषय निघतो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये अमित शहानी एक फार इंटरेस्टिंग रिव्हिलेशन केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की लोकांनी पुस्तक वाचा, मराठी आवृत्ती याला 1 वर्ष लागेल, पण ज्यांना इंग्लिश वाचता येतं त्यांनी वाचावं. पण तरीसुद्धा मला सांगायचं आहे की अमित शहा असं म्हणाले होते की तुम्ही मेन्शन केलं त्याच्यामध्ये की उद्धव ठाकरे त्यांना संपर्क करतायत म्हणून. आणि त्यांना अमित शहानी असं सांगितलंय की तुम्ही आधी माफी मागा 2019 मध्ये जे घडलं त्याची, तरच आम्ही तुम्हाला बरोबर घेऊ. त्याच्याबद्दल अजून काही कॉन्व्हर्सेशन झालं का पुढे? नाही, हे बघा, हे अमित शहाचं वर्जन आहे. हे कधी तुमचं हे कॉन्व्हर्सेशन इलेक्शनच्या अगोदर, लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर ते उद्धव ठाकरे स्वतः म्हणाले की उद्धव ठाकरेच्या जवळच्या लोकांनी त्यांना तो मेसेज कन्वे केला. हे मला माहित नाही. हे अमित शहाचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे तयार होते परत यायला. शिंदे वगैरे गेल्यानंतर सुद्धा. पण उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की त्यांच्या, म्हणजे शिवसेनेचं म्हणणं आहे, संजय राऊतचं म्हणणं आहे, हे सगळं खोटं आहे. आम्ही कधी असं म्हणजे प्रस्ताव केला नाहीये. पण महाराष्ट्रात काय झालंय गेल्या 5 वर्षात, म्हणून तो चॅप्टर, महाराष्ट्राचा चॅप्टर असा आहे की पूर्णपणे ह्या महाराष्ट्राचे जे राजकारण आहे ते एक म्हणजे कोसळलं आहे, तुम्ही म्हणू शकता. शिवसेना सारखी मेजर पार्टी ब्रेक होते, एनसीपी ब्रेक होते. कित्येक असे महाराष्ट्रात MLAs आहेत जे गेल्या 10 वर्षात 2 पार्टीमध्ये राहिलेत. म्हणून महाराष्ट्रामध्ये काय अशी काही म्हणजे विचारधारा राहिलीच नाहीये. फक्त सत्तेची राजकारण राहिलंय. आणि त्या कारणामुळे महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे कोसळलं, म्हणेन की तुटलंय. इट्स अ ब्रोकन मिरर.